सुनील खांडवाले हे नाव तसं नाशिककरांना बरंच परिचित असेलच, पण जे इंटरनेट साधी आहेत, जे भाषांमध्ये खेळतात अशा लोकांना काही अगदी घरगुती नाव झालं. भारतीय भाषांसाठी इंटरनेटवरील सर्वोत्तम श्रेणी प्राप्त झालेले संकेतस्थळ म्हणजे खांडबहाले.com. साईट म्हणतात म्हणजे मराठीत कळतं लोकांना. इंटरनेटची साईट खांडबहाले.com. साऱ्या जगभरातून रोज लक्षावधी लोक शब्दांचे भाषांतर जाणण्यासाठी, शब्दांची ओळख करून घेण्यासाठी या साईटला भेट देतात. इंग्लिशची जेमतेम तोंड ओळख त्र्यंबकेश्वर जवळील महिनावरीसारख्या छोट्या गावातनं मराठी माध्यमातलं शिक्षण आणि पुढे संगणकाचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही या तरुणाने उभी केलेली 16 भाषांमधील ऑनलाईन डिक्शनरी आणि SMS डिक्शनरी ही खरोखरच इम्पॉसिबल टू पॉसिबल असा हा प्रवास. तोही एकलव्याच्या निर्धाराने केलेला. आज खांडबहाले.com हे गुगलचे लँग्वेज पार्टनर आहे. यावरून या प्रवासात मागलेली बदल लक्षात येऊ शकते. आता बऱ्याच ठिकाणी नावाजलेलं तर आहेतच. नुकताच एक विशेष पुरस्कार त्यांना कालच घोषित झालेला आहे. द इंटरनॅशनल मॅनहॅन अवॉर्ड साऊथ एशिया अँड एशिया पॅसिफिक 2012 डिजिटल इन्क्लुजन फॉर ई लोकलायझेशन हा अवॉर्ड देखील त्यांना मिळाला. किती छान, फारच छान. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर याचं आपण आधी स्वागत करूया. आमच्या टीम मेंबर सागर मराठे यांना मी विनंती करते की त्यांनी सुनील खांडवाल यांचं स्वागत करावं. आपण वेगळं स्मृतिचिन्ह आणि खास हाताने बनवलेली फाईल घेऊन सुनीलचं स्वागत करूया. सुनील, एक तुला गंमत आहे. तुझी आणि माझी ओळख व्हायच्या आधी आणि वेदमध्ये तू येणार आहेस हे कळायच्या आधी हा जो SMS आहे ना शब्दांचा तुझ्या डिक्शनरीचा, तर एक मी प्रशिक्षण कार्यक्रम घेत होतो आणि त्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये इंग्रजी आणि मराठी असा शब्द, म्हणजे इंग्रजीला पण शब्द वापरतो आणि त्याचं मराठी काय असं एकदम कोणी आपल्याला विचारलं तेव्हा आपल्याला कळत नाही. तसं मी गोंधळलो आणि माझ्या बरोबर असलेला एक प्रशिक्षणार्थी होता, म्हणजे ज्याला मी प्रशिक्षण देत होतो असा, तो थांबा होता आणि त्यानं पटकन SMS केला आणि त्याला त्याचं उत्तर आलं आणि त्यानं मग जसं हा शब्द. तर मी म्हटलं अरे वा किती छान, म्हटलं कुठे मिळालं रे. तेव्हा माझ्या कानावरती खांडबहाले हे नाव पहिल्यांदा पडलं. आणि उद्योजकाचं नाव आपल्या कानावरती ग्राहकाच्या तोंडून पडावं ह्याच्यापेक्षा उद्योजकाला काय पाहिजे. तेव्हा तुझी आणि माझी ओळख जरी आज होत असली तरी सुद्धा तुझ्या कामाची ओळख मला त्यावेळेला झाली. आणि मग ह्या कार्यक्रमाच्या साठी म्हणून ह्या सुनीलने स्वतःविषयी लिहिलेलं काही मी वाचलं, मराठीमध्ये वाचलं, इंग्रजीमध्ये वाचलं आणि त्याच्या संकेतस्थळावरती सुद्धा गेलो आणि तिथं सुद्धा बघितलं काय त्याचं हे काम आहे त्याच्या डिक्शनरीचं. म्हणून मला ही खूप आज तुमच्या एवढीच आतुरता आहे या गप्पांच्या विषयी. सुनील, आपण असं करूया, आज खांडबहाले.com तुझी कंपनी आणि तुझा व्याप कामाचा हा कसा कसा आहे या नाशिक शहरात ते तू सांग. काय तू नाशिकचं सगळ्यांना माहिती आहे, पण कसं होतं माहिती आहे, अतिपरिचयात अवध्य होते, म्हणजे आपलाच सुनील असं सगळे म्हणतात. तर आज तुझ्या कामाचा व्याप काय तू पहिल्यांदा तिथून सांगा. पहिलं तर तुम्ही जे नाशिक बद्दल सांगितलं, मला या नाशिकचा अभिमान आहे की याच नाशिकने मला ही प्रेरणा दिली आणि आजपर्यंत माझ्या पाठीशी उभी आहेत सगळे. यस, म्हणजे मला सांगायला आवडेल तुम्हाला, ज्यावेळी बाहेर कुठे असे चर्चासत्र होतात किंवा सेमिनार किंवा कुठे जातो मी मीटिंगसाठी वगैरे, तिथे मला विचारलं जातं वगैरे की आर यू फ्रॉम पुणे और बँगलोर, मुंबईचे आहात का.
तर त्यावेळी मी अभिमानाने सांगतो की नाही, मी नाशिकचा आहे. आणि मला काय वाटतं माहिती का, तू नाशिकचा असण्यातच न्याय आहे बरं का. अहो, ज्या शहरानं सुभाषराव दिले, वसंतराव कानेटकर दिले, त्या शहरानं शब्द ह्या बाबतीत अजून एक लेणं द्यावं आधुनिक युगातलं, याच्यापेक्षा वेगळं काय काय द्यावं. म्हणजे मी इथे आणखी सांगू शकेन. एकदा मी दिल्लीला एक जे रेल्वे ट्रेनिंग सेंटर असतं तिथे पोचलो होतो आणि तिथे मला विचारलं की आप नाशिक वाले किस मिट्टी के बने हैं. मला एकदम असं वाटलं की काय अंगावर प्रश्न आला. तर तेव्हा मला समजलं की आपलं जे भारताचं संविधान आहे, राज्यघटनाची, ही एका नाशिकच्या माणसाने हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. बरं, म्हणजे हे बऱ्याच नाशिककरांना माहीत नसेल कदाचित, परंतु आपल्या नाशिकमध्ये इंडियन प्रेस, सिक्युरिटी प्रेस जी आहे, तिथे कामाला असलेल्या एका व्यक्तीने पूर्ण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीमध्ये केलेलं ते पूर्ण हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेलं होतं. बरं. आणि त्याचं त्यांनी मला ते हस्तलिखित दाखवलं. अरे वा. आणि तेव्हा मला कळालं की यांनी असं का विचारलं. वा, म्हणजे तो भाषेचा इतिहास इतका जुना आहे, संविधान इतका जुना आहे. आपण तुझ्या कंपनीकडे येऊ, तुझ्या कामाच्या विस्ताराकडे येऊ. आज तुझं काम काय? मी हे सर्व काम नाशिकमधूनच करतोय. आणि एक मैरवणी म्हणून गाव आहे, नाशिकपासून 15 किलोमीटर अंतरावर. तिथे मी राहतो. आमचं घर आहे तिथे, एकत्रित कुटुंब आणि शेतकरी. आणि दररोज नाशिकला येऊन जाऊन करत असतो, जेणेकरून आपण आपल्याला शहरी आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीचा फरक पण बघता येईल, अभ्यासता येईल, असा त्याच्यामध्ये दृष्टिकोन आहे. आणि अनेक लोकांना असं वाटतं की हे खानबहाने.com आता जे इंटरनॅशनल, मॅडमने सांगितलं की आत्ताच पुरस्कार आम्हाला कालच घोषित झाला. अनेक लोकांना वाटतं की खूप मोठी कंपनी असेल आणि खूप लोकांचा तिथे राबता असेल, वावर असेल वगैरे वगैरे. परंतु मला सांगायला आवडेल की एका छोट्याशा ऑफिसमध्ये, घर कम ऑफिस अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर आहे, तिथे हे काम चालू आहे. मग हे कसं होतं? तर हा एक मजेशीर गोष्ट आहे. आणि माझे मुलं आहेत त्यामुळे मला सांगावं वाटतं की आजच्या इंटरनेट युगामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही कुठेही तयार करू शकता, निर्माण करू शकता आणि ती कुठेही पाठवू शकता किंवा विकू शकता. हे तंत्रज्ञानाचं आपल्याला एक वरदान आहे. तर आम्ही एक व्हर्च्युअल मॉडेल याच्यासाठी बनवलेलं आहे. आमच्याकडे जवळजवळ 30-35 वेगवेगळे भाषातज्ञ काम करतात. त्यामध्ये अनेक सगळ्या भारतीय भाषा आहेत, परदेशी भाषा सुद्धा आहेत, फ्रेंच, जपानीज, रशियन वगैरे, स्पॅनिश अशा, आणि भारतीय भाषा तर आहेत. हे सगळे भाषातज्ञ, इंजिनियर्स ही कामं करतात. आमची जवळजवळ 45 लोकांची टीम आहे. परंतु ही कुठेही एका अंडर वन रूम अशी नाही आहे. तर ही सगळी लोक त्यांच्या घरून त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या वेळेनुसार काम करतात. त्यांना जसं सुचेल, रात्री काम करावं, दिवसा करावं, त्यांच्या पद्धतीने. आणि आम्ही एक व्हर्च्युअल सर्व्हर बनवलेलं आहे, व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे, जिथं ही लोक लॉग इन करतात आणि त्यांना दिलेलं जे काम आहे ते करतात. अशा पद्धतीने हे कामाचं स्वरूप चालू आहे. आणि आतापर्यंत आम्ही म्हणजे 13 वर्षापूर्वी हे काम सुरू केलं आणि आतापर्यंत 12 भाषांमध्ये जवळजवळ 50 लाख शब्दांचं ऑडिओ आणि टेक्स्च्युअल डॉक्युमेंटेशन आम्ही केलंय. आणि त्यामध्ये हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, बेंगॉली, पंजाबी, संस्कृत आणि आता आम्ही 12वी भाषा ह्या 12 तारखेला लॉन्च करतो, जी उर्दू आहे. आणि अशा पद्धतीने जगभर त्याचा पसारा आणि सगळ्या भाषांचं नेटवर्किंग आम्ही करतो आहोत. इथं बसू नाशिकमध्ये गोवा, आणि त्याच वेळेला एका वेळेला नाशिक आणि एका वेळेला 15 किलोमीटरवरचं घर. ह्या दोन्ही विश्वांच्या मध्ये राहू. क्या बात आहे. आता हे डिक्शनरी हे तुझं सगळ्यात लोकप्रिय उत्पादन आहे. आता ही अनेक भाषांच्या मध्ये, कारण आता हे प्रॉडक्टही असंच आहे ना, हे दिसणार नाही आपल्याला, पण नंतर आपण शेवटी बघू हे प्रॉडक्ट कसं आहे ते. तर डिक्शनरी हे तुझं उत्पादन, आणि तू असं म्हणाला तसं हे किती पद्धतीने लोकांना उपलब्ध आहे. म्हणजे मी तुझ्या संकेतस्थळावरती, साईटवर गेलो तर मी ती डिक्शनरी वापरू शकतो आणि अजून काही पद्धतीने वापरू शकतो. तो SMS मला त्या माणसाने दाखवला, त्याच्यावरती मी ती वापरू शकतो. त्या 2 पद्धतीने वापरू शकतो. अजून काही पद्धत आहे? मला एक सांगतो की आपल्याकडे जशी संगणकाची क्रांती व्हायला लागली, तर 2000 मध्ये, बरोबर 2000 मध्ये एक शब्दकोश मी बनवला. तो मराठीमध्ये होता आणि कम्प्युटरवरती चालणारा होता. तर तो जगातला सर्वप्रथम मराठी शब्दकोश संगणकावर आला होता. वा.
त्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे लोकांनी अशी मागणी केली की तुम्ही इंग्लिश टू मराठी केलंय, तर आता तुम्ही मराठी टू इंग्लिश पण करा, कारण आपल्याला मराठी भाषेमधनं म्हणजे अगदी आशीर्वाद देण्यापासून शिवायचा सगळंच मराठीत आजकालीच आपण करू शकतो. परंतु हेच इंग्रजीमध्ये करायचं म्हणजे पंचायत होते. तर मराठीत तुम्ही करा, मराठी टू इंग्लिश. आणि मग ते केलं, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि जसजसं संगणकाकडनं आपण इंटरनेटकडे वळायला लागलो, तर 2002 ते 2005 या काळामध्ये इंटरनेट अगदी बूम झालं. वेगवेगळ्या .com कंपन्या यायला लागल्या. तेव्हा मला कुठेतरी वाटलं की हे सगळं जे काम आहे आपलं हे इंटरनेटवर असलं पाहिजे. म्हणून तिथे वेब डिक्शनरीची निर्मिती झाली आणि सगळं सॉफ्टवेअर मी वेबवरती टाकलं, इंटरनेटवरती. तो माझ्यासाठी एकदम टर्निंग पॉईंट होता. आणि मला असं कळालं की ती देखील जगातली पहिली ऑनलाईन मराठी डिक्शनरी. वा वा. आणि साहजिक मग त्याचं सगळीकडे स्वागत झालं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे फक्त मराठी मुलांनाच हा प्रश्न असतो असं नाही. म्हणजे आपण बघा, आज आपण मराठी मुलगा जर आपण बघितला, मराठी माणसं, तर एकतर मराठी मीडियममधून शिक्षण घेतल्यामुळे थोडीशी फरफट होते शिक्षणाची पुढे. म्हणजे एकतर व्यवस्थित शिक्षण मिळत नाही, शिक्षण मिळालं तर नोकरी मिळत नाही, नोकरी मिळाली तर त्याची बढती होत नाही. अशा पद्धतीने व्यवसायात देखील किंवा कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच अडचणी येतात. पण ह्या कुठेतरी दूर व्हायला ह्या सगळ्या सॉफ्टवेअरची मदत व्हायला लागली. आणि त्याचे मला रिप्लाय यायला लागली लोकांची की खूप सुंदर आहे आणि आम्हाला उपयोगात आहे, जसं तुम्ही आता सांगितलं. परंतु मला असं लक्षात आलं की ही भाषा इतर भाषिकांची देखील आहे. म्हणजे तो गुजराती असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नडी असेल, कुठलाही त्याची अडचण ठीक आहे. आणि म्हणून मग का नाही आपण त्या भाषांमध्ये काम करावं म्हणून सुरुवात केली. आणि अनेक लोकांच्या भेटीगाठी झाल्या, जसं मी भाषातज्ञ सांगितलं. काही विद्यापीठांशी आम्ही कॉन्टॅक्ट केले त्यासाठी की त्यांच्याशी संलग्न राहून, तर आज जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत बऱ्याचशा, त्यांच्याशी संलग्न राहून आम्ही त्या वेब डिक्शनरीज बनवत आहोत. पुढे असं लक्षात आलं 2008चा जे दौर सुरू झाला ती वेळ, की आता कुठेतरी लोक मोबाईलशी खेळायला लागलेले आणि मोबाईलवरती सगळं हे तंत्रज्ञान कुठं येणार आहे, तर का नाही आपण त्यांना ते उपलब्ध करून द्यावं म्हणून रिसर्च सुरू केला. आणि या मोबाईलमध्ये एक मुख्य अडचण अशी असते की दर दिवसाला नवीन काहीतरी मॉडर्न किंवा टेक्नॉलॉजी लॉन्च झालेली असते. म्हणून मग त्याच्यावर संशोधन सुरू केलं आणि 2008मध्ये पहिली मोबाईल डिक्शनरी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारची मोबाईलवर लॉन्च केली. ती जगातली सर्वप्रथम मराठी मोबाईल डिक्शनरी. म्हणजे तुझ्या हां. त्यानंतर बघा, आजची सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो, जे SMS डिक्शनरीबद्दल तुम्ही बोलला. आपल्या देशामध्ये फक्त 10 कोटी युजर्स जे आहेत ते इंटरनेटचा दररोज वापरतात. ओन्ली 1 मिलियन, 10 कोटी लोक. त्याच्यानंतर आपण जर बघितलं याच प्रमाणात, म्हणजे हा आकडा खूप समाधानकारक नाही आहे, एवढी मोठी लोकसंख्या बघतात. परंतु हळूहळू जी आता प्रगती होती मोबाईलच्या विश्वामध्ये, तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 100 कोटी आपण आकडा पार केलेला आहे. इतकी लोक मोबाईल वापरतात. म्हणजे आज प्रत्येकाच्या खिशात 1-2 मोबाईल आहेत. मग हीच गोष्ट नेमकी हिरवून आपण जर ही भाषा मोबाईलवर केली तर ती जास्त उपयुक्त ठरेल म्हणून मी मोबाईलवरती ॲप्लिकेशन बनवलं आणि ते लोकांना द्यायला लागलो. पुढे असं लक्षात आलं की आमच्याकडे जी 100 लोक यायची त्यापैकी जवळजवळ 70 लोकांकडे साधा फोन असायचा, ऑर्डिनरी, ज्याला आपण नॉन ब्रँडेड किंवा चायनीज फोन म्हणतो, असे फोन असायचे. बरोबर. त्यांना आम्ही सेवा देऊ शकत नव्हतो. नंतर त्यातले आणखी पुन्हा सॅमसंग, नोकिया किंवा हाय प्रोफाईल फोन असलेले लोक खूप कमी असायचे आणि आम्ही कुठेतरी एक 5-10 लोकांना ती सेवा देऊ शकायचो. म्हणून असं काय करता येईल की आपल्याला हे सगळे 100% लोकांना सॅटिस्फाय करता येईल. बरोबर. कारण आज आपण बघितलं तर हे नॉन फीचर्ड फोन आहेत. जवळजवळ ह्या 100 कोटी फोनमध्ये 75% फोन हे ऑर्डिनरी आहे. याच्यावर फक्त त्याला नॉन फीचर्ड फोन म्हणतात. बरं. त्याच्यावरती फक्त SMS किंवा हॅलो गेलो तेवढं तुम्ही बोलू शकता. म्हणजे जर आपण जुने म्हणतो, आता जुने म्हणतो. आणि विशेषतः आपण जर नवीन फोन घेतला तर तो आपण आईला देतो, बहिणीला देतो किंवा बायकोला देतो, जुना फोन. ही टेंडन्सी आहे, सायकॉलॉजी. तर मी सायकॅट्रिस्ट तुम्हाला सांगितलं. मग याचा उपयोग कसा करता येईल, तर त्यावर आम्ही संशोधन सुरू केलं. नंतर आम्ही अशा प्रकारचं मेकॅनिझम बनवलं की त्या नंबरला जर तुम्ही एक शब्द पाठवला तर त्याचे अर्थ तुम्हाला तात्काळ मिळतील. आम्ही आता एक घेरलं की साधातला साधा जरी फोन असला तरी त्याच्यावर टेक्स्ट पाठवता येतो, SMS पाठवता येतो. बरोबर. पुढे भाषेची अडचण होती ती आम्ही दूर केली. म्हणून ही SMS डिक्शनरी लॉन्च केली.
आणि ती जगातली पहिली SMS डिक्शनरी होती. म्हणजे कुठलीही मराठीतली नाही, पहिली SMS डिक्शनरी. आता ही एक गोष्ट नमूद करण्यासारखी, ह्या पहिला प्रयोग मी मराठीत केला, अर्थातच मराठीमध्येच करला, परंतु तो इतर भाषांना एक्सप्लोर करत 12 भाषांमध्ये नेला. म्हणजे तुम्हाला जर एका शब्दाचा अर्थ पाहिजे असेल, तो मराठीत हवा असेल तर मराठीत तुम्ही मागू शकता, हिंदीत हवा असेल तर हिंदीत मागू शकता, तमिळमध्ये मागवायचं असेल तर तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, कन्नडामध्ये, अशा 12 भाषांमध्ये आपण कोणत्याही शब्दाचा अर्थ एका SMS मध्ये मागू शकतो. आणि ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. बरं, ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगितलं, ते पुढे तुम्ही मला सांगा. तू आता सुनील गप्पा मारतेस ना माझी डिक्शनरी, आणि या डिक्शनरीचं प्रगत रूप म्हणजे आपल्या हातातली डिक्शनरी, मग ते संगणकावरती, मग नेटवरती, मग मोबाईलमध्ये, मग आता SMS वरती. माझ्या डोक्यात सारखा एक प्रश्न फिरतोय की तुझ्या हातात पहिली डिक्शनरी कधी आली? तर केव्हा तरी तुझं आणि डिक्शनरीचं नातं जडलंच असणार नाही का? ते कधी जडलं? म्हणजे हे नातं एकदाचं जडलं आणि ते आयुष्यभर तसंच राहणार आहे, हे महत्वाचं. येस. तर पहिली डिक्शनरी म्हणजे बघा, जसं खेड्यामध्ये आजही इतर मुलांची जी अवस्था असते तीच माझी होती. वेगळं फारसं काही नाही. माझं शिक्षण खेड्यातल्या शाळेमध्ये झालेलं आणि चांगला हुशार होतो शाळेमध्ये, थोडं बऱ्यापैकी मानायचे सगळे आणि अभ्यासात प्रगती होती. 10वीला चांगले मार्क्स मिळाले. खरं तर मला चित्रकार व्हायचं होतं, परंतु चांगले मार्क्स मिळाले चुकून. आणि मग आपल्याला सल्ला देणारे भरपूर असतात की इंजिनियर करा, मुलाला डॉक्टर करा वगैरे. तर तसं कोणीतरी इंजिनिअरिंग करायचं सुचवलं आणि मी तिकडे गेलो. आतापर्यंत माझं शिक्षण मराठीतून झालं होतं आणि तिथे गेल्यावर लक्षात आलं की अरे इथे तर सगळं इंग्रजीमध्ये. वर्गामध्ये 60 विद्यार्थी होते आणि 60 पैकी मला वाटतं आम्ही 3-4 विद्यार्थी जे होतो ते फक्त मराठी मीडियममधून शिकून आलेलो होतो, बाकी सगळे इंग्लिश लर्नेड आणि कॉन्व्हेंट स्कूलमधनं. तर ते शिक्षकांना म्हणजे प्रोफेसर्सला क्वेश्चन आन्सर किंवा क्रॉस क्वेश्चन्स करायचे की असं तसं. आणि माझा तर प्रश्नच नव्हता, ते समजायचंच नाही. प्रश्न आणि उत्तराचा काही दूर संबंध नव्हता, ते सगळं डोक्यावरनं जायचं. मग त्यात काय झालं, एकदम घाबरण्यासारखी परिस्थिती झाली, घाम सुटायचा की आपल्याला जमेल की नाही. आणि त्यात असं झालं की माझे जे 2-3 मित्र जे आमचे त्याच्यातले 2 मित्र पळून गेले. त्याच्यात कोर्स सोडला, त्यांना जमेल. आणि मग मलाही कुठेतरी वाटायला लागलं की नाही, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, हे आपल्याला जमणार नाही. मी पण म्हणजे समीर, मलाही असं वाटायला लागलं की आपण हे शिक्षण नाही करू शकत आणि आपण सोडून दिलं. परत असं जाणवलं की नाही, वी हॅव टू फाईट. कारण आपल्या आईवडिलांनी किती अपेक्षाने माझा मुलगा इंजिनियर होतोय म्हणून पाठवलंय आणि आपण असं पळायचं. तर आय मेक माय माइंड आणि मग मी प्रोफेसर्सला भेटलो, त्यांना सांगितलं माझी अशी अडचण आहे, तर सांगा तुम्ही. त्यांनी मला सांगितलं की तू डिक्शनरी का वापरत नाही. तर त्यावेळी मला हा एलियन वर्ड होतो, माझ्यासाठी फॉरेन वर्ड होतो. डिक्शनरी काय हे मी पहिल्यांदा त्यावेळी, म्हणजे डिक्शनरी कशाशी खातात हे माझ्या गावी नव्हतं. आणि मग मी ती डिक्शनरी विकत घेतली. बरं, ती कशी वापरायची, म्हणजे डिक्शनरी वापरणं सुद्धा खूप मोठं स्किल आहे. म्हणजे आता पटकन एक शब्द मिळायचा म्हणजे काही ना आता आपल्याला माहिती किती वेळ जातो. तर ते कशी वापरायची ते शिकलो. पण एक गोष्ट मी केली, प्रामाणिकपणे वर्षभर वापरली आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा रिझल्ट लागला, थोडी प्रोग्रेस व्हायला लागली, मलाही जरा आत्मविश्वास वाढायला लागला. वर्षाच्या शेवटी रिझल्ट लागला, त्या रिझल्टमध्ये 60 पैकी फक्त 4 मुलं पास झाली होती. आता आपला त्यात हसण्याचा काही संबंधच नव्हता. आणि ज्यावेळी मी मध्ये गेलो तर मला मुलांनी डोक्यावर उचलून घेतलं आणि मी पहिला आलेलो होतो. म्हणजे त्या 1 वर्षाच्या अथक प्रयत्नाने की जिथं, आणि तू म्हणतोस तुम्ही, पण मी आता असं डोळ्यासमोर आणत होतो की ते टेक्निकल शब्द वर्गात शिकवले जाणारे आणि ते सगळे ऐकायचे आणि हे रूमवर येऊन बघायचे काय, त्यावेळी लिंक लागायचे, प्रोफेसर असं काहीतरी शिकवत असते. मग तोच शब्द किंवा त्याच्या जवळचा शब्द रूमवरती येऊन बघायचा. आणि असे कितीतरी शब्द बघायला लागले. जवळजवळ 25,000 शब्द मी 3 वर्षाच्या कालखंडामध्ये जमा केले. माझी स्वतःची 25,000ची ओकांजली तयार झाली. 25,000 शब्द प्रयत्नाने तू तयार केलेस आणि स्वतःची 25,000 शब्दांची व्होकॅब्युलरी बनवली आहे. ग्रेट. आणि ती तुझी आणि डिक्शनरीची पहिली ओळख. आणि मग मैत्री मग असं ठरवलं की मला त्याच क्षणी कळालं की आपल्याला हे यश का मिळालं. तर एक डिक्शनरीला मी मित्र बनवलं
म्हणून मी हे आज हा दिवस बघू शकलो. म्हणून त्या दिवशी मी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये नोंद केली की आयुष्यभर या डिक्शनरीची किंवा ही मित्रता सोडायची नाही. त्या बात आहे. आणि आता तर म्हणजे जन्मजन्मांतरीचं नातं झालेलं आहे तुझ्या आणि डिक्शनरीचं. जसं तुझ्या प्रवासामध्ये डिक्शनरी हा एक भाग, तसा दुसरा भाग अर्थातच संगणक, कॉम्प्युटर. कॉम्प्युटरची आणि तुझी ओळख कशी झाली? कारण तुझं इंजिनिअरिंग आहे ते कुठल्या क्षेत्रातलं इन्स्ट्रुमेंटेशन आणि कॉम्प्युटर आता म्हणजे हे सगळं संगणक, इंटरनेट, कॉम्प्युटरची ओळख कशी झाली आणि त्याच्यातही तू प्रावीण्य कसं मिळवलं ते सांग. म्हणजे तो कोर्स माझा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा होता आणि संगणकाचा आणि त्याचा दोन्ही काही संबंध नाही. आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी कुठल्याही संगणकाचं किंवा कम्प्युटरचं, आय टीचं औपचारिक शिक्षण मी कुठल्याही घेतलेलं नाही. तरी देखील आज जगातल्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मी प्रोग्राम लिहू शकतो. आणि दुसरं असं की आजपर्यंत कुठलाही कोचिंग क्लास नाही वगैरे, परंतु प्रयत्नाने जसा आज तुम्ही दिलं की प्रयत्न वाढवचे, तसं खरंच जर प्रयत्न केले तर आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नसते. मला एक गोष्ट परिचित होती ती एकलव्याची, की एकलव्याने कसं शिक्षण घेतलं, जरी त्याला नाकारलं असेल. असाच एक थोडासा प्रसंग माझ्या जीवनातही झाला की त्या अगोदर मी थोडं माझं संगणकाचं पूर्वीचं नॉलेज काय होतं हे मी सांगतो तुम्हाला. मी ज्या कंपनीत पहिल्यांदा 1 वर्षासाठी मी ठरवून एका कंपनीत जॉब केला की आपल्याला व्यवसायच करायचा आहे ते नक्की, स्वतःच काहीतरी करायचं हे नक्की. परंतु कुठेतरी ह्या निष्कर्षाला आलो की जर करायचं असेल काही तर कुठेतरी अनुभव पण महत्त्वाचा आहे. म्हणून मी एक कंपनी निवडली. त्या कंपनीमध्ये काही कम्प्युटर्स होते आणि एक मशीन होतं, त्याला कम्प्युटर जोडलेलं होतं. तर माझे जे इमिजिएट बॉस होत्या, त्या मॅडम होत्या, त्यांनी असं सांगितलं की स्क्रीनवरती एक अलर्ट मेसेज आलेला होता ज्याला फक्त ओके करायचं होतं म्हणजे तो निघून जाईल. मला त्यांनी सांगितलं सुनील तेवढा मेसेज जाऊन तू घालव. मी गेलो आणि बराच वेळ टकटक करत राहिलो. माझ्याकडे तो मेसेज काही जाईना, फक्त ओके करायचं होतं. आणि मग खूप वेळ करतोय काहीतरी म्हणून त्या आल्या, म्हणे काय करतोयस तू? आणि हे राईट क्लिक नसतं करायचं, लेफ्ट क्लिक करायचं असतं. आणि हा माऊस कसा पकडलाय तू? चेंडू सारखा पकडलाय, चेंडू नाही येतो. आणि त्यावेळी त्यांनी मला संगणकाचा म्हणजे माऊस पकडायचा कसा, कोणतं क्लिक केल्यावर काय होतं हे त्यावेळी सांगितलं. आणि दॅट वॉज माय फर्स्ट अँड लास्ट युअर लेसन ऑफ कम्प्युटर. बाकी सगळं तू स्वतः शिकलास. तुम्हाला काय स्वतः शिकलास म्हणजे काय केलं? स्वतः शिकलं म्हणजे मला त्या दिवसापासून खूप असं जो माऊस तो स्क्रीनवरती फिरायचा, खरं तर मला चित्रकलेची आवड होती. तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की एक कुठल्याही व्यक्तीला कम्प्युटरमध्ये पहिल्यांदा जे आवडतं ते मला वाटतं पेंट ब्रश, बरोबर की नाही? तसंच आणि मला चित्रांची आवड होती, तर मला ते पेंट ब्रश दिसलं तिथे आणि मी दिवसाला असंख्य चित्र काढायला लागलो. मला असं वाटलं की अरे इथे तर कलरही संपत नाही आणि पेपरही संपत नाही. आणि तो माऊस ज्या पद्धतीने तो स्क्रीनवर फिरायचा, इट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग थिंग फॉर मी. आणि मग मला आवड निर्माण झाली आणि ती कंपनी 5 वाजता म्हणजे 7 वाजता सुरू व्हायची आणि 5 वाजता संपायची, असं त्या कंपनीचं शेड्यूल होतं, टाईम होता. परंतु मला ही आवड निर्माण झाल्यामुळे कम्प्युटरची, संगणकाची कधी पाहिलंच नाही, घरी काही विषयच नव्हता. मग त्यामुळे मी 5 वाजता ती कंपनी ओपन करायला मी स्वतः जायचो. ती झाडून म्हणजे ते सगळं कम्प्युटर लावून मी करत बसायचो काम. आणि रात्री उशिरा 10 वाजेपर्यंत, म्हणजे जेव्हा तो आमचा सिक्युरिटी गार्ड आहे तो सांगायचा की साहेब जाईये, तर त्यावेळी मी बाहेर पडायचो रात्री 10 वाजेपर्यंत. 365 दिवसामध्ये एकही दिवसाची सुट्टी घेतलेली मला आठवत नाही एका वर्षाच्या काळात. आणि त्या सगळ्यामध्ये तू कॉम्प्युटर शिकला. हो, फक्त इथे नाही तर ही आवड निर्माण झाली. परंतु कम्प्युटरकडे वळण्याचा माझा काही उद्देश नव्हता. पुढे असं झालं की त्या कंपनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनिअरची जागा रिकामी झाली आणि मला आवड होती म्हणून मी आमच्या साहेबांना सहज असं म्हटलं, तुमच्यासारखेच दिसायचे ते. त्यांना म्हटलं की सर मला याच्यात आवड आहे जरा माझ्यासाठी. तर मग त्यांनी माझ्यासाठी वरती शब्द टाकला की अरे माझ्या डिपार्टमेंटचा मुलगा आहे सुनील कासा, होतकरू मुलगा आहे, खूप त्याला आवड दिसते संगणकामध्ये आणि बऱ्यापैकी त्याला नॉलेज आहे, तर आपण त्याला संधी देऊया. खरं तर त्याच्यासाठी मोठे इंटरव्ह्यूज वगैरे होणार होते, परंतु माझ्यासाठी ती प्रोसेस सगळी बाजूला गेली. अरे वा. आणि फक्त मी परीक्षा देणार
म्हणून सगळ्यात सोपा पेपर काढला. एक रिटर्न एक्झाम होणार होती आणि ती जर पास झालं तर मग पुढे ओरल इंटरव्ह्यू आणि मग त्या फॉर्मॅलिटी. तर त्याने तर सगळ्यात सोपा पेपर काढला माझ्यासाठी म्हणून मी वर्गामध्ये म्हणण्यापेक्षा त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये एकटाच पेपर घेत होतो, कोणीच नव्हतं. 20 प्रश्न विचारले होते ऑब्जेक्टिव्ह टाईप, असे खुणा करायच्या होत्या फक्त. आणि जेव्हा रिझल्ट लागला तर मला रिझल्ट पण सांगायला कोणी तयार नाही. काय झालं असेल तर 20 पैकी मला 3 मार्क्स मिळाले. बरं, 3 मार्क्स मिळाले. आणि मला ज्यावेळी कळालं की आपण हे करू नाही शकलो आणि मी ज्यावेळी त्या साहेबांच्या केबिन पासून असा पास होत होतो, मी जस्ट त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर खूप वाईट वाटलं मला. म्हणजे आजही मला तो दिवस आठवतो की एका मोठ्या माणसाचा शब्द आपण वाया घालवला. त्याची खंत मला कुठेतरी जाणवली आणि माझ्या डोळ्यातून टपकन अश्रू आले की आपली लायकी काय आहे. एका मोठ्या माणसाचा आपण शब्द वाया घालवला. तिथेच कुठेतरी मी ठरवलं की आजपासून जगायचं मरायचं IT मध्ये. आपण जे काय करायचं कम्प्युटरमध्ये एक दिवस नाव करून दाखवायचं की खरंच हा मुलगा काहीतरी करू शकला. आणि त्या दिवसापासून मी जे कम्प्युटर, कारण त्या कंपनीमध्ये स्वतःची लायब्ररी होती कम्प्युटरची, खूपसे कम्प्युटर्स पण होते, त्यामुळे मी दिवस रात्र त्याच्यामध्ये जे वेगळं झालो आणि पुढे त्याच कंपनीचं मी आणखी सॉफ्टवेअरची ऑर्डर घेतली. तर अशा पद्धतीने मी कम्प्युटरकडे अट्रॅक्ट झालो. एक महत्वाचा तपशील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. त्या काळामध्ये त्याला एकदा क्लासमध्येही जाण्याचा प्रयत्न केला. तो एका संगणकाच्या ट्रेनिंगमध्ये गेला आणि त्यांना विचारलं किती पैसे. ते म्हणाले 55,000 रुपये. आणि ते म्हणाले की तुम्हाला तुमच्याकडे स्वतःचा कॉम्प्युटर पाहिजे, म्हणजे अजून एक 50-55,000 रुपये. आणि त्यावेळेची जी परिस्थिती होती, कारण ही सगळी नोकरी करून सुनील त्याच्या घराला सुद्धा सांभाळत होता, त्यामुळे ते 1 लाख रुपये देणं शक्यच नव्हतं. म्हणजे परत एकलव्य. आणि ही ऊर्जा त्या प्रसंगातून आलेली आणि परिस्थिती ह्या सगळ्याच्यामुळे ह्या एकलव्यानं तो कॉम्प्युटरमधला प्रवास केला. डिक्शनरी आणि कॉम्प्युटर दोघांच्या मध्ये अथक परिश्रम, हे मात्र समान तत्व आपल्याला दोघांच्याही मध्ये दिसतं. मला सांग विचार, हे जेव्हा सगळं तू करत होतास ना, म्हणजे सकाळी यायचं, रात्री जायचं, त्याच्यानंतर ते 25,000 शब्दांचा शब्दकोश, हे सगळं फायनल प्रॉडक्ट झाल्यावरती खूप छान वाटतं. मग आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण ह्या सगळ्यातून जात असताना तो त्रास नाही करायचा. मला वाटतं त्रासापेक्षा मी आनंदच जास्त घेत होतो. आणि म्हणजे मला तरी जाणवलं नाही की त्रास कुठे झाला किंवा कधी झालाय म्हणून. आणि त्या याची गोष्ट सांगतो मी, जी आत्ता सांगितली की एकलव्याची, ती अशीच सुरू झाली की एक मला काही लोकांनी सांगितलं की कम्प्युटरमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर कुठले चांगले कोर्स केले पाहिजे वगैरे. आणि मग तो मी करायचा ठरवला, परंतु तिथे जाऊ शकलो नाही. मग मी पुढे 5-6 महिने, म्हणजे एक 4 महिने त्यात अकॅडमिक सेंटर जे होतं तर त्यांची नॅशनल लेवल एंट्रन्स असते. तर मी आतापर्यंत स्वतःला इतकं केपेबल केलं होतं की त्यांची नॅशनल एंट्रन्समध्ये मी फर्स्ट होतो. आणि मी त्यांना जस्ट रिक्वेस्ट केली की मी गरीब परिस्थिती आहे, एवढे 55,000 रुपये तर नाही देऊ शकत, मग मी तुमच्याकडे नोकरी पण करतो आणि शिकतो पण असं. तर त्यांनी तो फेटाळला मला की त्याचं ते प्रोफेशन नाही मला. आणि मग मी असं ठरवलं की आपण स्वतः करूया. म्हणून मी त्यांचा तो कोर्स आहे जो क्युरिक्युलम तो आणला आणि त्याचा 6 महिन्याचा होता. आणि मी स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतला. लोनवरती मी कर्जाने एक कम्प्युटर घेतला आणि 6 महिने मी जवळजवळ एका रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं. म्हणण्यापेक्षा मी घरी गेलो नाही. मला टिफिन यायचं काय तेवढंच मला घरच्यांचा परिचय होता. एक छोटीशी रूम होती, मी बसलो तेवढीच जागा असेल, झोपता आणि बसता येत होतं फक्त. आणि त्यांचा 6 महिन्यात होतो, मी 4 महिन्यामध्ये तो कोर्स कंप्लीट. ते सगळं मॅन्युअल आणि स्वतः म्हणजे ते प्रयत्न काही सुटत नाही. आणि तुम्ही म्हणताय तसा त्रास जर झाला असता तर कदाचित मी हे करू शकलो नसतो. बरोबर, कारण मी त्या गोष्टीचा आनंद घेत होतो. अगदी बरोबर आहे. कसं असतं माहिती का की त्रास आणि आनंद यांचं नेहमीच एक तराजू असतो. आणि त्यामध्ये जेव्हा आनंदाच्या बाजूने जास्त वजन पडतं तेव्हा त्रास हलकाच होतो.
हो नक्की. आणि जो होतोय तो वाटतही नाही आपल्याला, हो. जाणवतही नाही. तसंच आता ज्यावेळी ही डिक्शनरी म्हणजे आपण कुठली डिक्शनरी म्हटलं शब्दकोश म्हटलं की आपल्याला प्रिंटेड गोष्टी आठवतात. तर त्यावेळी मला हे सुचलं की आता येणारा युग हे कम्प्युटरचा आहे आणि ज्यावेळी मी माझ्याकडे ते 25,000 असलेले शब्द घेऊन एक शब्द लोकांना म्हणजे मला असं वाटलं ज्यावेळी डिप्लोमा कम्प्लीट केला माझा तर मला तर यश मिळालं, मी व्यवस्थित पास होत आलो. परंतु माझ्यासारखे इतर अनेक बांधव आहेत जे मराठीमधून शिकतात, मीडियममधून येतात, त्यांना भाषेची अडचण येते, कुठेतरी शिक्षण अर्धवट राहतं, तर आपण त्यांना मदत करावी म्हणून मी झेरॉक्स काढायच्या ठरवल्या त्या डिक्शनरीच्या. मी कारण बोलता बोलता राहिला म्हणून मी मागे आलो. तर मी एक प्रश्न विचारला की शब्दकोश आणि संगणक या दोघांची संगड कशी घातली. हो. तर मी ज्यावेळी झेरॉक्स काढायला गेलो त्यावेळी मला वाटलं की अशा आपण किती झेरॉक्स काढू शकतो आणि किती लोकांना देऊ शकतो. म्हणून म्हटलं की आता आपण याचं प्रिंट बुक एक काढूयात आणि ते मग वाटलं. प्रिंटिंगवाल्याकडे गेल्यावर कळालं की तो प्रिंटिंगचा खर्च, कागदाचा खर्च आणि हे सगळं हे काही जमणारं गणित नव्हतं. बरोबर एवढे पैसे माझ्याकडे नव्हते. बरोबर. आणि त्याच वेळी मला ही संगणकाची आवड लागलेली होती. तेव्हा मला जाणवलं की आपण संगणकातनं ह्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून मी 1998-99 मध्ये काही प्रोग्रामिंग सुरू केलं आणि एक अशा पद्धतीचं सर्च इंजिन मी बनवलं की हे जे 25,000 शब्द प्लस मी इतर भाषा तज्ज्ञांना मिळून तयार केलेले 25,000 शब्द असे 50,000 शब्दांचा संग्रह होता आणि हवा तो शब्द आपल्याला तात्काळ मिळेल तितकी सरशी अशा पद्धतीचं एक सर्च इंजिन बनवलं. म्हणजे मला वाटतं ते आपल्या भारतातलं पहिलं सर्च इंजिन असावं. बस कारण तुम्हाला माहिती असेल गुगलचा जो जन्म झाला तो 2002 मध्ये. म्हणजे गुगल येण्याच्या अगोदर आपलं हे अशा पद्धतीचं एक अल्गोरिदम मी बनवलं होतं. त्यावेळी मला माहित नव्हतं की हे सर्च इंजिन वगैरे असू शकते. बस हा. आणि मग त्यातनं ही डिक्शनरी तयार झाली. मला तू एक गोष्ट सांग की कंपनी कधी चालू केली ही म्हणजे कंपनी चालू झाली ती 99लाच झाली. म्हणजे तसं तर माझा कोर्स झाल्याच या प्रोसेसमध्ये मी होतो. तुम्ही आता विचारलं की उत्पादन अगोदरचं प्रोडक्ट अगोदरचं की म्हणजे आधी प्रॉडक्ट नाही कंपनी आहे. हे म्हणजे अंडा आधी की कोंबडी आहे आजच प्रश्न आहे. बरं. पण मला सांगायला आनंद वाटेल की प्रॉडक्ट आधी निर्माण झालं याच्यामध्ये. कुठेतरी कॉन्शियस माइंडमध्ये होतं की आपल्याला करायचंय कंपनी, परंतु प्रॉडक्ट हे आधी निर्माण झालं. त्याची पण एक चांगली स्टोरी आहे. बघा निरीक्षण जे असतं ना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आसपास अनेक गोष्टी घडत असतात आणि ह्या आपण जर बारीक नजरेने किंवा चाणाक्ष नजरेने आपले डोळे उघडे ठेवून जर बघितलं काढणं तर काही गोष्टी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला तिथे खुणावत असतात. तसंच माझ्या बाबतीत झालं. ज्या कंपनीत मी काम करायचो तिथे अशा टेबलच्या आकाराचे मोठे मशीन्स बनवले जायचे. ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशनची कंपनी होती आणि खूप डेलिकेट मशीन्स असायचे. तर माझ्या एक काम करता करता लक्षात आलं की जे मी मशीन बनवले आहे किंवा ज्याच्यावर मी काम करतो हेच मी 15 दिवसा अगोदर बनवलं होतं आणि तेच माझ्याकडे रिपेअरिंगला आलं. असं सातत्याने व्हायला लागलं. जे मी करायचो तेच माझ्याकडे पुन्हा यायचं. बस मला काही राहावं गेलं नाही. असं का होतं कारण हे मशीन तर मी बनवून पाठवलं होतं. मग मी माझ्या साहेबांना भेटलो. म्हटलं असं का. तर त्यांनी तेव्हा स्टोरी सांगितली सगळी की अरे बाबा म्हणे असं आहे की हे मशीन जेव्हा समजा दिल्लीची ऑर्डर येते तर हे मशीन आपल्याला दिल्लीला डिस्कस करावं लागतं, पाठवावं लागतं. रोड ट्रान्सपोर्टने ते जातं आणि त्याच्यासोबत आपले 2 सेल्स इंजिनियर आणि 2 सपोर्ट इंजिनियर असतात. तिथे ते त्याला डेमॉन्स्ट्रेट करतात ते प्रोडक्ट मशीन आणि त्याला जर ते आवडलं तर तो ठेवून घेतो तिथे आणि जर त्याला नाही आवडलं तर तो परत पाठवतो. बरं होतं काय ह्या येण्या जाण्याच्या प्रवासात ते खेळ होऊन जातं आणि मग आल्यावर पुन्हा आपल्याला ते कॅलिब्रेशन आणि रिपेअरिंग करावं लागतं. म्हणून तुझ्याकडे मला असा प्रश्न पडला की एवढी मोठी कंपनी आणि हे एवढं नुकसान कसं काय सहन करते की एवढं 4 माणसांचा ताफा जाणार तिथे राहण्याचा खर्च खाण्याचा हे एवढं मोठी मशीन पाठवायची पुन्हा त्याच्यावर रिपेअरिंग खर्च म्हणून काही करता येईल का म्हणून माझ्या मनात ते विचार सुरू झाले. अगदी बेचैन झालं जसं काही माझंच नुकसान होतं असं मला वाटायला लागलं. बरोबर मी काम सुरू केलं आणि एक कल्पना मांडली आमच्या साहेबांसमोर. ते त्यांच्या खुर्चीतनं धाडकन उठूनच उभे राहिले की म्हणजे खूप सुंदर आणि ते मला प्रेसिडेंट साहेबांकडे घेऊन गेले की या मुलाने असं काहीतरी तो म्हणतोय. इमिजिएटली त्यांनी सांगितलं फर्मानच काढलं की आजपासून सुनीलला काहीच काम सांगायचं नाही, तो म्हणेल की पूर्व दिशा. आणि त्यांनी मला पूर्ण फॅसिलिटी देऊन टाकल्या. आणि तू काय केलं
की आजपासून तुझ्या कंपनीत कुठेही वावर, तुला कोणी काही विचारणार नाही आणि तुला लागलेली प्रत्येक वस्तू देईल. तर मी असं काय केलं होतं, तर मी एक अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअरची निर्मिती केली होती की जेणेकरून बघणाऱ्याला वाटावं की मी ऍक्च्युली मशीन ऑपरेट करत आहे. म्हणजे ते मशीन वर्क कसं होतं, स्टार्ट कसं करायचं, स्टॉप कसं करायचं, त्याच्यावरती काम करायचं असेल तर ते कसं करायचं, त्याच्या व्हिडिओ शूट्स घेतल्या मशीनच्या, त्याचे वेगवेगळ्या अँगल्सने पिक्चर्स घेतले, त्याची व्हिडिओ डॉक्युमेंटरी केली, प्रोफेशनल लोक शोधली, त्यांचा आवाज त्यांना दिला, ॲनिमेशन तयार केली, काही प्रोटोटाईप्स बनवले आणि ह्या सगळ्यांचं एक हे करून एकत्रीकरण करून एक डेमॉन्स्ट्रेशन सॉफ्टवेअर त्या मशीनचं बनवलं. आणि ज्या दिवशी त्याचं प्रेझेंटेशन होतं, स्वतः कंपनीचे मालक कधी ते कंपनीत यायचे नाही, पण त्या दिवशी खास ते मला ते बघायला यायचे म्हणून आले. आणि ज्यावेळी माझं प्रेझेंटेशन कम्प्लीट झालं, सगळे उभे राहिले एकदम आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. आणि त्याच वेळी पुन्हा प्रेसिडेंट साहेबांनी सांगितलं की आजपासून जेव्हा कधी कुठे ऑर्डर येईल मशीनची, तर हे मशीन नाही पाठवायचं, सुनीलने बनवलेली ही सीडी पाठवायची, कुरिअर करायची. त्यांना जर तिथे ते ओके वाटलं तर मशीन पाठवायचं. वा. आणि या प्रसंगानंतर तुला बक्षीसही मिळालं. हो. तर त्यावेळी नंतर प्रेसिडेंट साहेब मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले, मला समोर बसवलं, म्हणे तुम्हाला काय मागायचं ते मागा, म्हणे किती पैसे पाहिजेत या कामाचे. मी म्हटलं मी या कंपनीचा एम्प्लॉई आहे आणि एक नोकर आहे, तर मी माझं ड्युटी फक्त केली आहे, तर मला याचे कामाचे पैसे नको. आणि मी मागत नाही असं त्यांना वाटल्यावर त्यांनी स्वतः चेक काढला, त्याच्यावर 20,000ची अमाऊंट लिहिली आणि माझ्या हातात दिला. आणि मला नंतर कळालं की त्यावेळी प्रेसिडेंट साहेबांना स्वतःला 20,000 पगार होता. म्हणजे माझ्या कामाचं एवढं कौतुक त्यांनी केलं. आणि त्याचसोबत त्यांनी मला एक परचेस ऑर्डर दिली की अजून अशा 100 सीडीज त्यांना पाहिजे होत्या आणि ते लेटर मला त्यांनी दिलं. आणि परचेस ऑर्डर म्हणजे काय, कंपनी कोणाच्या नावे करायची. म्हणजे मला कंपनी सुरू करण्याच्या अगोदर ऑर्डर मिळाली, म्हणजे प्रॉडक्टची ऑर्डर मिळाली, नंतर माझी कंपनी सुरू झाली. क्या बात, क्या बात, क्या बात. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की ती पहिली आणि एकमेव कंपनी होती जिच्यामध्ये मी काम केलं. आणि दॅट वॉज व्हेरी रिमार्केबल डे फॉर इन माय लाईफ, की मी माझ्या कस्टमरला, म्हणजे मी माझ्या कंपनीला माझ्या ग्राहकामध्ये, जिथे मी कंपनीत काम करत होतो त्यांना मी माझ्या ग्राहकामध्ये कन्वर्ट केलं. आय कन्वर्टेड माय एम्प्लॉय टू माय कस्टमर. वा वा. मला तर उद्योजकासाठी किती महत्वाचा हा क्षण आहे. आणि मला वाटतं की तुझा जो त्या कंपनीतला अगदी छोटा 1-1.5 वर्षाचाच कालावधी, पण त्याचा हा परिणाम, कारण तू त्या काळामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बरोबर जे काही नातेसंबंध प्रस्थापित केले होते तुझ्या कामामधून आणि तुझ्या प्रयत्नांच्या मधून आणि हार न मानण्याच्या तुझ्या वृत्तीमधून, म्हणूनच मला वाटतं हे कन्व्हर्जन झालं की फ्रॉम एम्प्लॉयर टू अ कस्टमर. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, या इंजिनिअरिंगचा तुला काय काय उपयोग आत्तापर्यंत होतो? तर आता तू त्या IT मध्ये आहेस, या सगळ्या वर्ल्डच्या मध्ये, आणि इन्स्ट्रुमेंटेशनचं इंजिनिअरिंगचं तसं पाठी राहिलं, पण त्याचाही उपयोग आज तुला काय काय होतो? हा, मी त्या अगोदर जरा वेगळं सांगेन. हो. की बघा, जर आपल्या आसपास आपण जर थोडंसं ध्यान केली, थोडंसं जर बघितलं, तर तुम्ही विचारा, तुमच्या शेजारी बसलेला माणूस आहे, याचं शिक्षण काय झालं त्याला विचारा, आणि नंतर आता तो काय करतो हे विचारा. तर बराचसा तुम्हाला फरक झाला. म्हणजे उदाहरण द्यायचं, मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे, बरोबर, आणि आज मी IT फील्डमध्ये काम करतो. करेक्ट. माझे मोठे भाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि आज ते न्यायाधीश आहेत. बरं. आणि थोडं जर तुम्ही बघितलं, माझ्या माहितीत अनेक अशी लोक आहेत की त्यांचं शिक्षण वेगळ्या फील्डमध्ये आणि काम त्यांचं वेगळ्या फील्डमध्ये. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही सेशन झाल्याच्या नंतर विचारा अनेक लोकांना, तुम्हाला जाणवेल ते. कुठेतरी मला वाटतं आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये थोडासा फॉल्ट आहे, तो आपण बघितला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. की ज्या व्यक्तीला, आता बघा, मी इन्स्ट्रुमेंटेशन करता करता माझे 3, 5, 6 वर्ष वाया गेले. वाया नाही म्हणते ना, शिक्षण कुठलंही वाया जात नाही. म्हणजे मी त्या मुद्द्याला येईल, जरी असं असलं कदाचित त्याला एक आपला माइंडसेट पण आहे की असं वाटतं आपण ज्या फील्डमध्ये शिकलो आहोत त्याच फील्डमध्ये करिअर करावं असं बऱ्याच मुलांना वाटतं. आणि म्हणून मग त्याच वाटेने ते धावत असतात, जात असतात, शोधत असतात. परंतु असं काही नाही आहे. आपली इंटरनल आवड किंवा आपली आतली हात काय आहे ती माणसाने ऐकली पाहिजे.
आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण जर केलं तर सक्सेस निश्चित मिळते. म्हणजे अनेक सक्सेस स्टोरीज जर तुम्ही बघितल्या तर ती कामं करणारी लोक त्यांचं शिक्षण वेगळं आणि काम वेगळ्या फील्डमध्ये करतायत, तर कुठेतरी त्यांनी त्यांच्या आतली हात ऐकली आणि त्या हातीला साथ दिली, दिली, म्हणून ते त्या फील्डमध्ये सक्सेस झालेले. त्यामुळे असं म्हणू नये माणसाने की मी सिव्हिल इंजिनियर झालो म्हणजे बिल्डिंगच बांधली पाहिजे किंवा डॉक्टर झालो म्हणजे ऑपरेशनच केली पाहिजे. कुठल्याही फील्डमध्ये आपण जाऊ शकतो. आणि इन्स्ट्रुमेंटेशनचं मी विचारलं कारण मला ते उत्तर देणं क्रमप्राप्त ठरतं. तर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये ॲक्युरेसीला खूप महत्व आहे, प्रिसिजनला खूप महत्व आहे. आणि आज मी त्याच फील्डमध्ये म्हणजे शब्दांना किती महत्व आहे नाही का. कानावर थोडा जर बदलला तर त्याचे अर्थाचे अनर्थ होतात हे आपण बघतो. तर त्यामुळे इथेही त्या फील्डचं ते तितकंच चॅलेंजिंग काम असल्यामुळे मला तो फायदा होतोय असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. तू खूप छान विचार मांडला त्याच्यामागे आणि हा विचार आपण आजच्या सत्रामध्ये सुद्धा जोडला. तर आमचा अभिषेक याच्याशी आम्ही गप्पा मांडल्या. तो इंजिनियर पण आहे आणि डॉक्टर पण आहे आणि त्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये तो पूल बांधलाय. तर मला असं वाटतं की शेवटी आपलं स्व आणि आपल्याला काय करायचंय स्वभावानुसार त्याप्रमाणे जर शिक्षण मिळालं तर ते शिक्षण अधिक अर्थपूर्ण होईल. हा जो मुद्दा मांडला तो सुद्धा खूप महत्वाचा वाटतो. कुठेतरी मला वाटतं मोठ्या मंडळींचं हे काम आहे की जी लहान मुलं असतात त्यांची आवड निवड जर वेळीच कळाली बरोबर. म्हणजे मला हे इन्स्ट्रुमेंटेशन शिक्षण मिळालं ओके आय एम हॅपी विथ इट. परंतु तेच का जर मला IT मध्ये मिळालं असतं तर कदाचित मला वाटतं कमी वेळाला काही करता आलं असतं पाहिजे. म्हणजे आपण बिल गेट्सचं उदाहरण घेऊया. बिल गेट्सचं फॉर्मल एज्युकेशन काही नाही आहे, परंतु बिल गेट्सला कम्प्युटिंगमध्ये आवड होती आणि तो तासन तास कम्प्युटर्सवरती बसायचा वगैरे वगैरे. पण त्याच्या वडिलांनी त्याला लहान असताना आपण खोखला आणून देतो मुलाला नाही का. परंतु त्याला त्याच्या वडिलांनी कम्प्युटर आणून दिला. त्यावेळेचा जो कम्प्युटर होता मोठा साईजचा तो आणून दिला, म्हणून आज वर्ल्डमध्ये नंबर 1 इतक्या वर्षापासून इतक्या दशकांमध्ये तो आहे बिल गेट्सचा. तर वेळीच जर आपण ही ओळख बघितली आवड बघितली तर मला वाटतं शाळेतला सुनील कसा होता. शाळेतही मी असाच होतो मला वाटतं. म्हणजे सगळ्या फील्डमध्ये मला पुढे यायला आवडायचं. मागे कधी मी राहिलो नाही. प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आणि त्यात नंबर पण मिळवायचा. म्हणजे गमतीने सांगेन मी, माझी आजी ज्यावेळी बक्षीस वितरण समारंभ असायचा शाळेचा तर मला एक म्हणजे ते होतं वजा एक मोठी शाळा असायची पिशवी असायची याच्यासाठी ही बक्षिसं सगळी आणण्यासाठी. आणि खरंच मला ती पुरायची नाही कारण ज्यावेळी माझं नाव स्टेजवर पुकारलं जायचं की अमुक निबंध स्पर्धेत प्रथम आणि जाऊन बसतो कुठे तर लगेच चित्रकलामध्ये प्रथम किंवा असं ते सारखं चालायचं. जवळजवळ 15-20 मिनिटं माझ्या धीरधऱ्या चालायच्या. पण मला असं वाटतं याच्या मागे एक जी प्रेरणा होती ती अशी की प्रत्येक ठिकाणी आपण आपल्याला आजमावून बघितलं पाहिजे हे होतं हे नक्की. आणि अजूनही मी जिथे जिथे मला ऑपॉर्च्युनिटी मिळेल संधी मिळेल तिथे मी जाऊन धडपडतो आणि म्हणून ते कुठेतरी मिळत असतं. माझा पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे. माझा पुढचा प्रश्न असा होता की शाळेतल्या सुनीलचे कोणते भाग या सुनीलमध्ये सुद्धा आहेत तर एक उत्तर मिळालंच मला. म्हणजे आजही कुठेही कुठल्याही प्रकारची चॅलेंजेस असो ती मी ऍक्सेप्ट करायला तयार असतो. इनफॅक्ट मला अशाच कामांमध्ये रुची वाटते. अदरवाईज अनेक वेळा अशी काही कामं येतात की हे तुम्ही कराल का वगैरे, पण त्याच्याकडे माझं असं फारसं लक्ष जात नाही आणि जी चॅलेंजिंग वर्क्स आहेत तिकडे मी अट्रॅक्ट होतो. किंवा तो आव्हानं घेण्याची वृत्ती ही शाळेतल्या सुनीलकडे होती आणि आजच्या सुनीलकडे सुद्धा आहे. आणि आजचा सुनील जास्त विकसित आहे त्यामुळे तो जास्त चांगली घेऊ शकतो ती आव्हानं नाही का. तू उद्योजक आहे आणि उद्योजक म्हटला की नफा तोटा फायदा नुकसान हे सगळं आलंच. तुझी नफा फायदा ह्या गोष्टीची व्याख्या काय. खरं तर उद्योजक आणि नफा किंवा तोटा ह्या दोघांचा मला असं वाटतं की ह्या शब्दांचा धुरांना संबंध आहे. व्हेरी गुड. उद्योजक जो असतो त्याला उद्योग करायचा असतं एवढंच फक्त माहिती. म्हणजे खरा उद्योजक अगदी आज आपण उद्योग म्हणजे तुम्ही जे नफा तोटा जोडलाय ना त्याला व्यावसायिक हा किंवा त्याला व्यापारी म्हणता येईल किंवा व्यावसायिकता जोडता येईल तुम्हाला. परंतु उद्योजक जो खरा असतो आणि उद्योजक फक्त हा काही इंडस्ट्रीमध्येच असू शकतो असं कुठल्याही क्षेत्रात एखादा कलाकारही उद्योजक असतो. अगदी बरोबर. घरातली गृहिणी उद्योजक असते. तर उद्योजक म्हणजे काय की आपल्याला जे आवडतं आपल्याला जे करायचंय ते खूप प्रतिभेने आणि आपली पूर्ण प्रतिभा तिथे दाखवून ते करणं आणि त्याच्यात जो मिळणारा आनंद आहे तो घेणं
मग त्याच्यातला फायदा किती तोटा किती याचं गणित उद्योजक खरा उद्योजक कधीच करत नाही. क्या बात आहे. आणि म्हणून तर हाच उद्योजक आणि व्यापारी याच्यातला फरक आहे. म्हणजे एंटरप्रिनर अँड ट्रेडर या म्हणजे आता आपण डिक्शनरी त्यामुळे एंटरप्रिनर आणि ट्रेडर हे उद्योजक आणि व्यापारी याच्यातला हाच नेमका फरक आहे. म्हणजे मला वाटतं ना त्याच्या नफ्यात तोट्याची गणितं ही आर्थिक नफ्या तोट्यापेक्षा फार वेगळी असतात. कुठेतरी आतमधून आलेली असतात, ती भावनिक स्वार्थाकडे देणारी असतात, त्या आनंदाकडे म्हणजे आजही मला म्हणतात अनेक माझे मित्र भेटतात जे माझ्यासोबत शिक्षण केलं त्यांनी कुठे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या मोठ्या पदावर आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला देखील अनेक वेळा चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या ऑफर त्या निश्चित येणारच होत्या आल्या अजूनही येत असतात. परंतु कुठेही आता वाट म्हटली की अडचणी येणार तशीच प्रलोभनही येणार. परंतु आपण आपला टार्गेट आपल्याला जर माहिती आहे तर तो मार्गक्रमण करत जायचं. ती खास काळजी किंवा प्रलोभन यांच्याकडे लक्ष न देता आपण जर आपलाच आनंद घेत राहिलो मीन्स द मोमेंट यू कन्वर्ट युअर हॉबी इन टू युअर प्रोफेशन तर सक्सेस इज जस्ट मेड फॉर किंवा फार छान. मित्र मगाचपासून तुमच्या एक लक्षात आलं असेल की ज्या वेळेला सुधीर आपल्याशी बोलतोय ना तेव्हा तो त्याचा सगळा प्रवास आपल्यासमोर मांडतोय आणि त्या प्रवासामधला आनंद हा त्याला त्या त्रासापेक्षा जास्त महत्वाचा वाटतोय. आणि त्या प्रवासामध्ये तो इतका गुंतून जातो त्यातून इतका आनंद घेतो. ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय की वाटेवरून जात असताना प्रवासामध्ये आपण इतकं गुंतून जावं की मुक्काम आणि प्रवास याच्यामधला फरकच करू नये. आणि ह्याच्याशी बोलताना आपल्याला ते दिसत होतं बघा की हा खेड्यातला मुलगा आणि त्याचा तिथून सुरू झालेला प्रवास आणि प्रवास करणारा या दोघांच्या मधलं ऐक्य. कारण दुसरं एक मला फार छान कळलं बघा की तुझे म्हणत नाही की ते सगळं एकलव्यासारखं करताना त्या खोलीमध्ये तू स्वतःला जेव्हा संगणकासाठी कोंडून घेतलं होतं 25,000 शब्दांचं तू शब्दकोश तयार करत होतास किंवा त्या कंपनीसाठी जेव्हा तू ते सॉफ्टवेअर तयार करत होतास ते प्रोटोटाईपच्या मशीनचा हे सगळं करत असताना मी त्याला जो प्रश्न विचारला होता की त्रास आणि तो म्हणाला आनंद. मला वाटतं प्रवासामधला आनंद जिथे मिळतो तर त्याला आपल्या अध्यात्माच्या भाषेत असं म्हटलंय की कर्माचं अकर्म होणं. आणि कर्माचं अकर्म होण्याचा अर्थ काय की कर्म करत असताना कर्ता त्यातला विरघळून जाणार आणि तो संपूर्ण प्रवास इतका एक होणं तो प्रोसेस ती प्रक्रिया इतकी एक होणं की त्याच्यातून आनंद निर्मितीशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. तर ती अकर्माची जी व्याख्या ना ती तू प्रात्यक्षिकामध्ये आज मला सांगितलीस. फार छान. आता तुझ्या रॅपिड फायरकडे येतो. पहिल्यांदा मी त्याला प्रश्न आपले वाक्य पूर्ण करा. माझे आई बाबा म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व. वारकरी संप्रदायाने मला शिकवलेल्या गोष्टी म्हणजे आता याला जरा विस्तृत केलं तर चालेल म्हणूनच विचारलं कारण एका वाक्यात पण आधी एक वाक्यात विस्तृत करा. ओके. वारकरी संप्रदायाने मला शिकवलेल्या गोष्टी म्हणजे एक आध्यात्मिक अधिष्ठान प्रत्येक गोष्टीला आवश्यक आहे असं मला वाटतं. आमचं कुटुंब जे आहे माझे आई वडील जरी ते अशिक्षित म्हणजे माझ्या वडिलांचं फक्त 4थीपर्यंत शिक्षण झालंय. आई तर निरक्षर होती. आता ती तिची इच्छाशक्तीने साक्षर झालेली आणि ह्या आईवडिलांनी जरी स्वतःला शिक्षण मिळालं नाही परंतु आपल्या मुलांचं जीवन आयुष्य हे माती मोल होऊ नये आपल्यासारखं किंवा मातीत जाऊ नये म्हणून त्यांनी खूप शिकवलं. आम्ही 3 भावंड मोठे तुम्हाला सांगितलं न्यायाधीश झाले. मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. लहान भाऊ बॉटनीचे प्रोफेसर आहेत ते रिसर्च PhD करत आहेत आणि असा हा सगळा प्रवास चालू आहे. परंतु त्याचबरोबर आध्यात्मिक अधिष्ठान आमच्या घराला खूप कुटुंबाला आहे. आजही आम्ही माऊलीचं मंदिर आमच्या घराशेजारी घरातच बांधलेलं आहे आणि माझ्या वडिलांना ह्या अध्यात्माची खूप ओढ म्हणजे कुठे टाळ मृदुंगाचा आवाज आला की ते जाणार म्हणजे जाणार आणि त्याच वेळापायी म्हणा मला त्यांनी आळंदीला कीर्तनकार होण्यासाठी घातलं. तू 9 महिने तिकडे आणि मी आळंदीला गेलो कारण मला सुद्धा त्याची खूप ओढ होती. म्हणजे आजही आमच्या घरामध्ये लहान कोणी जन्माला आलं तर पहिल्यांदा गळ्यामध्ये माळ पडते तुळशीची आणि नंतर बाकी तर मला आळंदीला त्यांनी टाकलं. आळंदीला गेल्यावर तिथे मी एका आश्रमामध्ये राहिलो. सकाळी 4:30ला उठायचं, इंद्रायणीमध्ये स्नान करायचं, पूर्ण ओल्या अंगाने आळंदीला प्रदक्षिणा घालायची
आणि आश्रमामध्ये आलं की आपली झोळी घ्यायची, 4 मुलं 4 गावामध्ये जायची, मधुकरी बाळा ओम भवती भिक्षामध्ये मधुकरी मागायची, ती मिळालेलं अन्न परत आणायचं, खायचं, त्याच्यानंतर भजन कीर्तन सगळं पठण वगैरे हे कार्यक्रम चालायचे. रात्री उशिरापर्यंत सगळं शिकवण चालायची त्याची आणि मग आराम. तर असं ते पूर्ण शेड्यूल जे आहे म्हणजे पूर्ण पद्धतीने हे टाइम टेबल फिक्स होतं. कुठेतरी मला शिक्षण पण करायचं होतं, तर मी असं ठरवलं की आपण वडिलांच्या इच्छेखातर एवढे करू शकत नाही का, तर रात्रीची शाळा मी रात्रीच्या शाळेची ऍडमिशन घेतली आणि दिवसा हे सगळं. तर असं 15 दिवस मी तिथे करत होतो आणि मला त्याच्यात इतकी ओढ लागली, मला खरं ते करायचं होतं. परंतु आमच्या आजोबांचं प्रेम मध्ये नातू प्रेम आडवं आलं आणि त्यांनी मला परत बोलवून दिलं. पण तरीही ते संस्कार आहे. परंतु ते संस्कार जे म्हणजे मला त्यावेळी मिळालेली माऊलींच्या सहवासातली शिदोरी मला वाटतं आयुष्यभर पुरेल. माझ्या डिक्शनरीचा वापर करणारा संतुष्ट माणूस मला भेटतो तेव्हा आता तुम्हीच बघितलं, म्हणजे तुम्हीच सांगितलं स्वतः, तुम्ही डिक्शनरी वापरली आणि तुम्ही मला इथं स्टेजवर भेटताय, ते यासारखा आनंद काही नाही. म्हणजे आणखी त्यात मी एकदा बसमध्ये प्रवास करत होतो, तर माझ्या समोरच्या बाकावरती खांडबाणी.com विषयी चर्चा करताना, त्याच्या उपयुक्ततेविषयी चर्चा करताना 2 लोक प्रवासी मला दिसले. त्यावेळी तो जो आनंद होतो की आपल्याविषयी कोणीतरी बोलतोय, आपल्या कामाविषयी बोलतोय. असंच एक व्यक्ती जे आहेत त्या मॅडम आहेत दिल्लीच्या, त्यांनी त्यांची 4 पुस्तकं ट्रान्सलेट केली ती इंग्लिशमधून आणि ती प्रकाशितही झाली आहेत, मोठी प्रबंध आहे. तर त्यांनी मला फोन केला की तुमचं हे वापरून आम्ही केलंय. असं अनेक प्रसंग मला भूतकाळामध्ये ज्यांनी मला हिणवलं, अपमान केला, अशी एक व्यक्ती आता माझ्या ऑफिसमध्ये येते तेव्हा मला खूप आनंद होतो की त्या व्यक्तीला परत भेटता येतं आपल्याला. एक मजेशीर प्रसंग सांगेन मी की खरं तर मला कोणी हिणवलं नाही आजपर्यंत आणि कोणी त्रासही दिला नाही, क्लेशही दिला नाही. योगायोगाने बघा, यावेळी मला असं वाटतं, मी या विचारधारेचा आहे की जेव्हा माणसाचा हेतू शुद्ध असेल आणि चांगलं काम काहीतरी आपण करत असू, तर अनेक चांगली लोक आपल्याला जोडली जातात, आपोआप आपल्या पाठीशी उभी राहतात. तशीच अनेक लोकांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत प्रवास केलाय. म्हणजे आज मी तुमच्या समोर दिसतोय तर हा खरं तर फक्त ह्या सगळ्या प्रकल्पाचा चेहरा आहे, एक आरसा आहे. नाहीतर अनेक भाषातज्ञ आहेत, इंजिनियर्स आहेत, अनेक व्हॉलंटियर्स आहेत, ती स्वतःहून याच्यात मदत करतायत आणि त्या सगळ्यांचं टेक्निकल स्किल असेल, लँग्वेज स्किल असेल, या सगळ्यांच्या याच्यातनं तयार झालेली ही निर्मिती आहे. परंतु जेव्हा तुम्ही असं म्हटलात की असं जुना एखादा व्यक्ती आला, तर एक प्रसंग मला इथे आठवला. मी एका व्यक्तीकडे सर्व्हिस मागण्यासाठी गेलो होतो. ज्यावेळी मी पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्लीट करून आलो आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं, तर तिथे काही अशी प्रश्न विचारले त्यांनी मला. एक सर्किट्स वगैरे आणली आणि त्यांनी विचारलं की या 555 IC असते इंटिग्रेटेड सर्किट, त्याच्यामध्ये किती ट्रान्झिस्टर असतात आणि त्याची कशी रचना असते. तर मग मी त्यांना असं थोडंसं उत्तर दिलं की माफ करा, परंतु मला याच्यातलं मी आजपर्यंत भूकंपट्टी मला कधी जमली नाही आणि जर मला याचा रेफरन्स पाहिजे असेल तर कुठल्या पुस्तकात पटकन मिळतो, त्याच्यामुळे मी वेगळी माझी बुद्धी याच्यासाठी कसा खर्च करू. आणि मी मुद्दाम उत्तर दिलं म्हणून मला त्यांनी बाहेर टाकलं. आणि मजेची गोष्ट अशी, मागच्या 2 वर्षापूर्वी ते ग्राहक ऑफिसमध्ये आले, म्हणजे जे माझे इंटरव्ह्यू घेत होते किंवा जे साहेब होते, मालक होते, तर त्यांना एक सॉफ्टवेअर बनवून पाहिजे होतं. त्यांना कुठेतरी माहिती मिळाली आणि सगळे ऐकून होते म्हणून ते माझ्याकडे आले आणि त्यांना मी ते बनवून दिलं. परंतु त्यावेळी आमचा मागचा स्नेह काही सांगितला नाही. फारच छान. माझा आवडता खायचा बेत हा जरा आवडतच नाही, कारण खायच्या बाबतीत मी खूपच म्हणजे मला खरंच फारशी आवड किंवा आवडता पदार्थ असं काही नाही आहे. घरचं जेवण करतो आणि बाहेर गेलं तरी पंचायत होते. ते मेनू कार्ड माझ्याकडे आलं की मी समोरच्याकडे देऊन टाकतो. माझे आवडते संत ज्ञानेश्वर. आरामाची माझी व्याख्या. आराम हराम आहे, म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलेली आरामाची याच्यापेक्षा एक चांगली व्याख्या काही असू शकेल असं मला वाटतं. माझं आवडतं भजन. आवडतं भजन तर तशी खूप आहेत.
तसं गुणगुणलं हो, जातं. गुणगुणावं हीच अपेक्षा. हीच अपेक्षा. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी. वा, क्या बात है, क्या बात, क्या बात. आता दोन गोष्टी. एक म्हणजे आपण एक छोटंसं प्रात्यक्षिक आधी करून दाखवणार बरं. की ह्या SMS वरती आणि ह्याच्यावरती कसं वापरता येतं. ओके. तर ते प्रात्यक्षिक आज सुनील आपल्यासाठी घेऊन आलाय. तर ते आधी प्रात्यक्षिक करूया आणि मग अजून एक सरप्राईज आहे तिथे आपण एंड करू आपल्या या कार्यक्रमाचा. ती स्लाईड चालू असेल तर याची दाखवा प्लीज. ती स्लाईड आता येईल. जसं आपण बोललो की आपल्या देशामध्ये 100 कोटी फोन आहेत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त, परंतु प्रत्येकाकडे सगळे ते हायली स्मार्टफोन असतात असं नाही. तर साध्या फोनवरही आपल्याला डिक्शनरी वापरता येईल. आणि आपलं लॉजिक असं होतं की साध्यातल्या साध्या फोनवरती ते ऑपरेट व्हावं आणि कुठल्याही कोणत्याही व्यक्तीला, अगदी लहान मुलालाही ते त्याचा वापर करता यावा या हेतून त्याची निर्मिती झालेली आहे. तर आपण काय केलं आहे की एक आमची जी वेबसाईट आहे www.khanpahle.com, त्याला एक नंबर ॲलोकेट केलेला आहे, मोबाईल नंबर. जसं आपण रियालिटी शोमध्ये बघतो ना की एका नंबरला SMS पाठवला की आपल्याला त्याची उत्तरं येतात. परंतु त्याच्यामध्ये काय होतं, जसं ते कोण बनेगा करोडपतीमध्ये किंवा काय आपल्याला वोटिंग करता येतं, तशाच प्रकारची ही सुविधा आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट आहे की तिथे तुमचे 5 रुपये 7 रुपये कट होतात, बरोबर आहे की. तर त्याला प्रीमियम सर्व्हिस म्हणतात. तर ही प्रीमियम फ्री सर्व्हिस आहे. म्हणजे जे काही रेग्युलर तुमचे SMS चार्जेस लागत असतील तेच तुम्हाला इथे अप्लाय होते. आणि जर का तुम्ही SMS पॅक वगैरे वापरत असाल, बरेच माझे विद्यार्थी मित्र ते वापरतात एकमेकाला SMS पाठवण्यासाठी, तर ते वापरावे. आणि ते जर वापरत असाल तर तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट वापरता येईल. हा इथे एक नंबर दिला आहे बघा. आता जर तुमच्याकडे मोबाईल असतील तर लगेच करूनही बघा. आपण टेक्स्ट मेसेज प्रत्येकाला पाठवतो. आता मोबाईल असेल तर तुम्ही ऑपरेट करा प्लीज, म्हणजे लगेच त्याची अनुभूती घ्यायला काही हरकत नाही. आणि ते फ्री आहे हे महत्वाचं. तो नंबर आहे. काय काय करायचं सांगतो. तर तुम्ही क्रिएट मेसेजमध्ये जायचं, जिथे आपण नवीन मेसेज टाईप करण्यासाठी जातो. क्रिएट मेसेजमध्ये गेलं की तिथे 2 बॉक्स असतात. एक असतो टू, म्हणजे तिथे नंबर टाईप करायचा आणि खाली आपला निरोप लिहिण्यासाठी जागा असते. तर वरती 2 जर आलेला असेल ज्यांना अगोदर, तिथे हा नंबर टाका 92433 42000. 92 433 42 0000. आणि हा नंबर लिहिला की खाली जर मेसेज बॉक्समध्ये या आणि तिथे आपण जसं ईमेल पाठवताना @ वापरतो बघा, तो @ काढायचा. कारण तो एक साईन आहे, चिन्ह आहे. @ काढायचा. तो जर काहींना सापडत नसेल तर बघा शेवटची जी स्टारची की असते ते दाबलं तर इन्सर्ट सिम्बॉलमध्ये तो मिळेल तुम्हाला. कारण जे पूर्वीचे फोन होते त्यात शोधता आपण परेशान होतो. तर तो @ वापरायचा. नंतर स्पेस नाही द्यायचा, लगेच लागून त्याला MER लिहायचं. तिथे स्क्रीनमध्ये दाखवलं असेल बघा MER. MER हा शॉर्ट फॉर्म आहे मराठीचा, म्हणजे @MER. पुढे स्पेस द्यायचा. आता मात्र जागा सोडा आणि कुठलाही शब्द पाठवा, जसं वॉटर, कॉन्फरन्स, स्टुडंट, टीचर, बुक, वॉटेवर तुम्हाला जो शब्द वाटतो तो लिहा आणि त्या नंबरला पाठवा की त्याचे रिप्लाय तुम्हाला येतील, म्हणजे त्याचा अर्थ येईल. आता इथेच जर आपल्याला मराठी शब्द माहीत असेल आणि इंग्रजी हवा असेल, जसं मला आता माहिती आहे की रस्ता, तर रस्त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही. तर मी काय करणार @MER स्पेस द्यायचा आणि RASTA किंवा पुस्तक PUSTAK, जसं आपण फोनॅटिकमध्ये बोलतो तसंच मुलगा MULLGA असं लिहायचं आणि तो पाठवून द्यायचा. तर तुम्हाला तत्काळ त्याचे साधारणतः आम्ही 45 सेकंद किंवा असं सेट केलेली असतात त्याला, त्याचा आताच तुम्हाला रिप्लाय येतो. आणि तुमचे जे रेग्युलर SMS चार्जेस असतील ते लागतात. आणि जर तुम्ही SMS पॅक वापरत असाल काही तर ते तुम्हाला फ्रीच मिळेल.
वा. आणि अशा पद्धतीने आत्ताच्या आत्ता वापर आता तुम्हाला वापरता येते. म्हणजे कोणाला मिळालं असेल तर त्यांनी सांगा, इतरांना समजलं असेल त्यांनी. आणि हे झालं एका भाषेचं, परंतु आपण इथे थांबलो नाही आहोत. तर @MER म्हणजे मराठी. तसंच आता जर आपल्याला समजा गुजराती भाषा शिकायची आहे, आपल्या शेजारची लगतची भाषा, तर GUJ करायचं. MERच्या ऐवजी GUJ करायचं. आता तमिळ शिकायचं असेल तर TAM, तेलुगू TEL, मल्याळम MAL, कन्नडा KAN. अशा कुठल्याही भाषेची हिंदी पाहिजे आपल्याला @HIL अशा 12 भाषांमध्ये तुम्हाला ही सुविधा उपलब्ध आहे आणि ती तुम्ही वापरून नवीन नवीन भाषा शिका. वा क्या बात. हा. आणि आता शेवटचं मला एक मी तुम्हाला त्याच्यात, तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात म्हणून हा विषय मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. बघा, भाषा शिकण्यामध्ये वेगळी गंमत आहे. म्हणजे आज आपण बघतो की शहरात आपल्या आसपास अनेक लोक फिजिकल एक्सरसाइज करत असतात आपल्याला स्वतःला शरीर फिट राहण्यासाठी. परंतु मानसिक जर आपल्याला फिटनेस हवा असेल, मेंटल फिटनेस किंवा ब्रेन, तर नवीन भाषा शिकणं ही सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे, ब्रेन एक्सरसाइज. टू लर्न ए न्यू लँग्वेज. मला वाटतं तुम्ही याच्याशी सहमत असाल. अगदी खरं. एवढंच नाही, जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांनी जर भाषेच्या बरोबर खेळले तर त्यांना डिमेन्शियाला सुद्धा दूर ठेवतात. म्हणजे भाषा शिकणे कुठल्याही वयामध्ये चांगला. म्हणजे विकासाच्या वयातच नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा. आणि आपण हे आता दिलेलं आहे तर त्यातनं आपल्या नाशिककर भाषा शिकतील. अगदी नक्की. माझा शेवटचा रॅपिड फायर मधला प्रश्न आहे, तुझं आवडतं गाणं. आणि ते गाणं बघायची त्याने भजन आपल्याला गुणगुणून दाखवलं, गाणं तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने सादर करून दाखवणार आहे. वेगळ्या कोणत्या पद्धतीने आहे मला वाटतं तुम्हाला बरंच माहिती आहे. मला संगीताची म्हणजे खरं तर संगीत ही माझ्या आयुष्याची एक दुसरी बाजू आहे आणि मी क्लासिकल थोडे धडे घेतोय. चित्रकला हा माझा एक आवडता विषय आहे आणि चित्रे काढत असतो त्याचबरोबर म्युझिक. तर प्रत्येक ठिकाणी हार्मोनियम घेणं काही शक्य नसतं, तर माझ्याकडे एक छोटीशी हार्मोनियमचं वर्जन आहे, त्याला हार्मोनिका म्हणतात माझ्या पंजाला. कोणाकडे पकडा हो, आपण गेलो तर आपल्याला वाजवून दाखवलं त्याचं आवडतं गाणं म्हणजे आणि तशीच परंतु प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक वाजून लागतो. आणि आपण या गाण्याबरोबरच आजच्या आपल्या गप्पांची सांगता करणार आहोत. ऐकूया सुनील व्हायला लागला की त्या बघून काय असतं की प्रत्येक माणूस जो आहे आजकाल खूप त्रासाने व्यापलेला आहे आणि आपण जर पेपर उघडला तर सकाळी सकाळी आपल्याला चहाच्या पोटाबरोबर कुठेतरी खून, दरोडा, मारामाऱ्या, ह्या भ्रष्टाचार, अशा निगेटिव्ह थॉट्स आपल्याला आपण इनटेक करत असतो. टीव्हीचं बटन ऑन केलं की आपल्याला कुठेतरी बॉम्बस्फोट झालेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्या म्हणजे आपण खूप स्ट्रेसमध्ये जगत असतो. त्यात कामाचा व्याप असता आणि ह्या IT फील्डमध्ये कसं ॲक्युरेसीला खूप महत्त्व आहे आणि अनेक अशा प्रसंग येतात. म्हणून माणसाला काहीतरी साधन असावं स्ट्रेसचं, म्हणून मी हे निवडलेलं आहे. मला माझ्यासोबत तुम्ही जरा त्याला टाळ्या वगैरे वाजून आम्ही चाल धरू ना तुझ्याबरोबर, म्हणजे जरा मजा येईल. म्हणजे अजून मजा येईल ना. तुझे सूर आमचा चाल.
गुड. सुनील, बहुत मजा आहे. तुझे सूर, तुझे शब्द ते सतत आम्ही कानात ठेवू आणि प्रयत्न, हे वाद्य सुद्धा वाजवायला खूप प्रयत्न लागतात आणि वाजवताना प्रत्येक वेळेला खूप जास्त प्रयत्न बघा, लागतात. संगीतामध्ये काय जादू आहे की किती सिरियस वातावरण असेल किंवा किती आनंदाचं असेल ते एक वेगळ्या प्रकारची निर्मिती तिथे होते. संगीताची जादू आहे. वा, संगीताची जादू आहे. आणि तू लगबग जाता मागं वळून पाहता वाटतं पायात तर अडचणी, पण आमची वाट मात्र तुझ्यामुळे नक्कीच फार सुकर होणार. तर आमची वाट सोपी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. नमस्कार.